दाखला जमा केला आहे, मी ऑनलाईन हायचा दाखला काढलाय, पण तरी पेन्शन आलेलं नाही आहे, माझा आधार ऑथेंटिकेशन कंप्लीट आहे, मग एस एस पोर्टलवरती का व्यवस्थित माहिती दाखवत नाही आहे, माझं स्वावलंबन वेबसाईटवरती काम होत नाही आहे, माझ्या पेन्शन बाबतीत काय समजत नाही आहे, मी तहसीलदार कार्यालयाला फेऱ्या मारून दमलो, पण अजूनपर्यंत मला का पेन्शन येत नाही आहे. नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. खरं तर या विषयावरती व्हिडिओ मी बनवणार नव्हतो, कारण का की माहिती तुमच्यापर्यंत पहिलाच पोहोचली होती. मलाही कसं कळलं तुमच्यावर माहिती पोहोचली होती, तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती म्हणजे मुलींच्या ग्रुपवरती पण चर्चा, मुलांच्या ग्रुपवरती पण चर्चा झाली होती की 15 तारखेपर्यंत जे काही सर्व्हरचं काम आहे किंवा जे काही एस एस पोर्टलचं काम आहे, तर ते एस एस पोर्टलच्या कामासाठी सर्व्हर डाऊन असणार आहे किंवा नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत किंवा जुन्या अर्जांची नूतनीकरण होणार नाही आहे, म्हणजे फेर तपासणी किंवा रिन्युअल होणार नाही आहे, किंवा पैसे जर एखाद्याचे पैसे मार्च एप्रिल मेचे किंवा मेचे आले नसतील किंवा जूनचे आले नसतील तर ते त्याच्यावरती काम होणार नाही आहे किंवा स्टेटस तुमचा दिसणार नाही, असं सगळं तुमच्यापर्यंत चर्चा आपली चालू होती. म्हणजे सगळ्याच माझ्यापर्यंत चर्चा त्या येत होत्या. त्याच्यामुळे मी समजत होतो की व्हिडिओ करण्याची काही गरज नाही, पण मला मी विचार करत असताना मला 2-3 दिवस झाला, आता जवळपास आज तारीख बघा आणि त्यानंतर पाठीमा बघा, जवळपास आपली 29 तारखेला पेन्शन आलेली आहे, बरोबर आहे. 29 मेला आपली जून महिन्याची पेन्शन आलेली आहे. त्यावेळेपासून मला भरपूर असे पेन्शन साठीचे टेम्पररी दिव्यांग असतील किंवा परमनंट दिव्यांग असतील यांचे फोन येत आहेत की आमची पेन्शन आलेली नाही आहे, आमचं तिथं तर डाटा क्लिअर दाखवतोय, हे होतंय, आधार ऑथेंटिकेशन केलंय, आहे ते दाखला दिलाय, सगळ्या गोष्टी. मग काय येत नाहीये, तर सांगतो तुम्हाला. पेन्शन आपल्याला मुळात आपल्याला पेन्शन पहिला देण्याचं कारणच हे आहे की या सर्व्हरवरती किंवा या वेबसाईटवरती काम करायचं होतं त्यांना, आणि काम करण्यासाठी जवळपास 15 दिवस लागणार होते. त्याच्यामुळे त्यांनी 1 तारीख ते 15 तारीख ते सर्व्हर डाऊन ठेवण्यात आलेला आहे, आणि त्यामुळे तुमची कोणतीच कामं होणार नाहीत त्यामध्ये. म्हणजे नवीन तुम्ही जर अर्ज भरला असाल तर ती मीटिंगमध्ये मंजूर जरी झाला असेल तर ते ऑनलाईन अपडेट होणार नाहीये, त्याचं तुमचं रिन्युअल करायचं असेल म्हणजे डीबीटी ऍक्टिव्ह वगैरे करायचं जर ते सुद्धा होणार नाहीये तुमचं, पर तुमचा स्टेटस बघितला जाणार नाहीये. तुमची जी डेट म्हणजे डीबीटी डेट लागते तर ती डीबीटी डेट असेल किंवा आधार ऑथेंटिकेशन असेल, हे कोणतीच कामं 15 तारखेपर्यंत 15 जून 2026 पर्यंत होणार नाही आहेत. लक्षात घ्या, कोणतीच कामं होणार नाही आहेत. त्याच्यामुळे तुमची पेन्शन आलेली नाही आहे, आणि या 15 तारखेपर्यंत तुमची पेन्शन जरी थकीत असेल आणि तुमचं आता डेट म्हणतोय मी, डेट जी पेन्शनची डेट आता 29 मे 2026 दाखवत होती, लास्ट डेट दाखवायला पाहिजे, त्याला तुमचं खातं ऍक्टिव्ह आहे असं समजायचं असतं, किंवा मागील 13 मे किंवा 26 एप्रिल ह्या डेट दाखवायला पाहिजेत. तर त्या डेट दाखवत असतील तर तुमची पेन्शन चालू आहे म्हणून समजायचं असतं, बरोबर आहे. तर त्या डेट दाखवत असतील तरी सुद्धा तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती आले नसतील तर माझी पेन्शन बंद झाली का, मी टेम्पररी दिव्यांग आहे, माझी पेन्शन बंद झाली का, तर तसं काही नाही आहे. किंवा डेट चालू आहे ना तर तुमची पेन्शन येणार आहे. टेम्पररी दिव्यांग आहात तुम्ही तर तुमची पेन्शन बंद होणार नाही आहे, लक्षात घ्या. सप्टेंबर महिन्यापर्यंत पेन्शन बंद करायचं नाही म्हणून सांगण्यात आलेलं आहे अतुल सावेसरांच्याकडून. त्याच्यामुळे पेन्शन तुमची कोणतीच बंद होणार नाही. फक्त हे सर्व्हरचा प्रॉब्लेम किंवा सर्व्हरवरती काम चालू आहे. एस एस पोर्टल 1 वरती काम चालू आहे, एस एस पोर्टल 2 वरती माहिती आपली दिसत नाही आहे. या गोष्टी आहेत, त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न चालू आहे किंवा काम करत आहेत. त्याच्यात ज्या काही अडथळे येत होते किंवा जे काही डाटा होता तर तो डाटा एकत्रित करण्याचं म्हणा काम किंवा वेगवेगळा करण्याचं काम म्हणू शकतो आपण. म्हणजे दिव्यांगांना वेगळं, श्रावणबाळ वेगळं, विधवा महिला वेगळं, आजी आजोबांना वेगळं, असे भरपूर जवळपास 70 ते 75 योजना आहेत. तर त्या 70 ते 75 योजना वेगवेगळ्या केल्या जात आहेत. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम आहे आता आपण फेस करतोय. पण याच्यामुळे नुकसान होणार आहे का आपलं, तर नुकसान काही होणार नाही आहे. 15 तारखेपर्यंत थोडं संयम ठेवा. त्या पोर्टलकडे बघू सुद्धा नका, पोर्टलकडे बघू नका. म्हणजे मोबाईलवरती एस एस नावानं गुगल क्रोमवरती किंवा गुगलवरती जाऊन एस एस टाकू सुद्धा नका, कारण 15 तारखेपर्यंत तुम्हाला काहीच त्यात अपडेट दिसणार नाही आहे किंवा काहीच तुमच्या बाबतीत हालचाल होणार नाही आहे. सगळा स्टाफ, सगळ्या जे काही यंत्रणा आहे तर ती यंत्रणा फक्त एस एस पोर्टलवरती काम करण्यासाठी लागलेली आहे किंवा त्यांचं काम ते सुरू आहे तिथं. त्याच्यामुळे तुमच्याकडे ते लक्ष देणार नाही आहेत. तुम्ही तहसील कार्यालयाला सुद्धा माझी विनंती असेल की तुम्हाला 15 तारखेपर्यंत तुम्ही जाऊ नका, 15 तारखेनंतर जा आणि तुमचे काय समस्या असतील तर त्या समस्या सोडून घ्या. टेम्पररी दिव्यांगांची तहसीलदार कार्यालयामधून किंवा संजय गांधी ऑफिसमधून पेन्शन बंद झाले म्हणून सांगत असतील तर त्यांना सांगा फक्त मला फोन करा. तुम्ही त्यांना सांगू नका त्यांना मला फोन करा म्हणून. तुम्ही फोन करा, मला माझा फोन ओमकेश बोलणार आहे म्हणून सांगा, की दिव्यांग व्यक्ती आहे तो बोलणार आहे म्हणून सांगा. त्यांच्याकडे फोन द्या. मी त्यांना सांगतो की आधार ऑथेंटिकेशन करून घ्या किंवा डीबीटी ऍक्टिव्ह आहे का बघा, डेट बदलली आहे का बघा, त्या बदलून घ्या. आपोआप तुमची पेन्शन, नेक्स्ट पेन्शन ज्यावेळेला येईल त्याला बाकीची सगळी पेन्शन तुमच्या खात्यावरती येईल, याच्या बाबतीत खात्री मी तुम्हाला देतो. त्याच्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही आहे. टेम्पररी दिव्यांग असेल तर तुम्ही टेम्पररी दिव्यांग पेन्शन हे करू शकता. आता टेम्पररी दिव्यांग पेन्शन बंद पडेल म्हणून तुम्ही कुणालाही एजंट लोकांना त्यांनी पैसे देऊ नका की पेमेंट करून देतील किंवा काय करतील, अशाही गोष्टींना बळी पडू नका. लक्षात घ्या, अशाही गोष्टींना बळी पडू नका. आलं लक्षात. तर हीच गोष्ट होती की 15 तारखेपर्यंत 1 जून ते 15 जून पर्यंत पोर्टल डाऊन राहणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही पोर्टलवरती स्वावलंबन वेबसाईट असेल, एस एस पोर्टल असेल किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट पोर्टलवरती तुम्ही
बघू नका तुमची योजना, तुम्ही कोणत्या योजनेसाठी लाभार्थी आहात किंवा कोणत्या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात हे सुद्धा बघायला जाऊ नका. तर एवढंच मला माहिती सांगायची होती. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.